आता बस आपलं अस्तित्व मला निर्माण करायचं आहे। मग या रक्तखचित असुराच्या मागात पुढे येऊ दे। एवढा उन्मत्त आहे तरी कोण पाहायला हवं। या रक्तखचित असुराच्या एकेरी नावानं हाक देणारी व्यक्ती कोण आहे? निर्माल्यासूर म्हणतात हे थानाचा राजन ज्या माझ्या गुरुदेवतेचा अपमान तू केलाय त्याच्या प्रतिशोधार्थ या पाताळ भोरात माझी पावलं वळली आहेत। हे निर्माल्यासूर या रक्तखचित असुरानं कुणाचाही अपमान केला नाही। अपमान करण्याचा प्रश्न निर्माण होत नाही। तेव्हा तुला जर का कुणाचा अपमान केला असं जर का वाटत असेल तो अपमान या रत्नखचित असुरानं केलेलाच नाही। अपमान तूच केलास हे त्रिवार सत्य आहे। अरे विश्वात जीवित प्राण्याची चेतना हरपून घेणारी व्यसन म्हणजे मदिरा। अरे मदिरेच्या धुंदीला धुंद झाला आणि केला त्रिकाल वंदनीय नारद मुनीचा अपमान तुझा निर्माल्यासूर या दानवांना श्रेष्ठ असणारी गोष्ट जर का असेल तर ती मदिरा होय। कारण दानवांच्या वाट्याला आले ती मदिरा। ही मदिरा आम्ही प्राशन केली। या मदिराच्या भ्रमात कुठेतरी देवांशीचा अपमान घडलाही असेल पण तो अपमान घडवला या रक्तखचित असुरानं जाणून बुजून नव्हे। लक्षात ठेव। तेवढं रुचावं तेवढं बोलावं आणि जे पचावं तेच भाषण करावं। अरे मधुरेची धुंदी तुला झेलता आली नाही काय तुझा उपयोग? या धुंदीला धुंद झाला। अरे एका सत्पुरुषाची योग्यता जाणली नाहीस। मधुरेचे शिंतोडे जेवढा पचवायला जमता तेवढ्याच पचवण्याचा तेवढा सामर्थ्य आहे तेवढ्याच पचवण्याचा प्रयत्न करतोय। तर कुणाला आपला अपमान वाटला